पुण्यातील कोथरूड गोळीबारानंतर निलेश घायवळ याच्या वकिलांनी मोठा दावा केलाय। निलेश घायवळ आणि गोळीबार केलेल्या आरोपींचा काहीही संबंध नाही आणि निलेश घायवळ त्यांना ओळखत नसल्याचा दावा घायवळच्या वकिलांनी केलाय। याबाबत निलेश घायवळ याच्या वकिलांकडून रिट पिटिशन दाखल करण्यात आली आहे। पहिल्या दिवशी जी काही बातमी देण्यात आलेली होती त्यांचं म्हणणं असंच होतं की याच्यामध्ये पुण्याच्या तळेगाव दाभाडे शहरातला पाणीपुरवठा आज बंद राहणार आहे। लिंब फाटा परिसरात फुटलेल्या जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामासाठी कॉलनी भाग आणि वडगाव फाटा ते जनरल हॉस्पिटलपर्यंत पाणीपुरवठा बंद असेल। ग्रामीण भागामध्ये कमी दाबानं आणि अनियमित पाणी येणार आहे। कात्रज देहू रोड बायपासवर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबतचे आदेश जारी केले। 15 ऑक्टोबरपासून सकाळी 8 ते 11 वाजेपर्यंत कात्रजकडून किवळेकडे जाणारा आणि संध्याकाळी 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत किवळेकडून कात्रजकडे अवजड वाहनांना बंदी असणार आहे। या दरम्यान सातारा, सांगली, कोल्हापूरकडून येणारी वाहनं शिंदेवाडी टोल नाक्यापुढे थांबवली जातील। मात्र अत्यावश्यक सेवेतील वाहनांना या बंदीचा अपवाद असेल। पुणे रेल्वे विभागाच्या केटरिंग उत्पन्नामध्ये वाढ झालेली आहे। पुणे रेल्वे विभागानं खानपानाच्या दर्जामध्ये सुधारणा केली आहे, त्यामुळे ही वाढ झाली आहे। गेल्या 6 महिन्यामध्ये विभागाला केटरिंगपासून 2 कोटींचा महसूल मिळाला आहे। नाशिकमध्ये गुन्हेगारी घटनांशी संबंधित असलेल्या राजकीय नेत्यांच्या अडचणी वाढल्यात। पोलिसांनी नुकतेच भाजपात गेलेले मामा राजवाडे यांना देखील चौकशीसाठी ताब्यात घेतलं। एका गोळीबार प्रकरणामध्ये त्यांची चौकशी होणार आहे। बेकायदेशीर होर्डिंग लावल्या प्रकरणात माजी नगरसेवक योगेश शेवरे आणि विक्रम नागरे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे। येवला पैठणी केंद्रामध्ये हातमाग विणकर बांधवांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते चष्मे वाटप करण्यात आलं। यावेळी भुजबळांनी विणकर बांधवांसोबत संवाद साधला। येवल्यामध्ये 13 ऑक्टोबरला मुक्तिदिन सोहळा पार पडणार आहे। सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई नांदेड तपोवन एक्सप्रेसला नगरसूल स्थानकावर तात्पुरता थांबा मंजूर करण्यात आलाय। 11 ते 13 ऑक्टोबरपर्यंत रेल्वेला थांबा असणार आहे आणि त्यामुळे अनुयायांना याचा फायदा होणार आहे। मनमाडमध्ये गुरु तेज बहादूर रॅलीचं स्वागत केलं। ढोल ताशाच्या गजरामध्ये कीर्तन करत या रॅलीमध्ये सर्वधर्मीय नागरिकांनी मोठा सहभाग घेतला। शीख धर्माचे गुरु तेज बहादूर सिंग यांच्या 350व्या शहीद दिनानिमित्तानं ही रॅली निघाली। संभाजीनगरमध्ये रस्ता रुंदीकरणामध्ये आड येणारी धार्मिक स्थळं तुर्तास हटवणार नाही असं निवेदन महापालिकेनं उच्च न्यायालयामध्ये दिलं। त्यावरून न्यायालयानं मनपाला शपथपत्र दाखल करण्याचे आदेश दिलेत आणि 17 ऑक्टोबरला यावर पुढची सुनावणी होणार आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये नवीन पाणीपुरवठा योजना होणार आहे। या योजनेची डिसेंबरमध्ये चाचणी सुरू करा असे आदेश महापालिका प्रशासकांनी दिलेले आहेत आणि त्यांनी या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली आहे। तसेच जायकवाडी धरणातल्या जॅकवेल आणि मुख्य जलवाहिनीच्या कामाचं सुद्धा त्यांनी पाहणी केली आहे। अतिवृष्टी आणि पुराचा सर्वाधिक तडाखा हा मराठवाडा विभागाला बसलेला आहे। कधी कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, परभणी या जिल्ह्यामध्ये मोठं नुकसान झालेलं आहे, तर मराठवाड्यामध्ये सुमारे 25 लाख हेक्टर क्षेत्र पुरामुळे बाधित झाले। संभाजीनगर जिल्हा नुकसानीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे।